मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भरपूर उन्हाचा काळ झालेला, 11च वाजलेत. आलो आहे आम्ही रानामध्ये. तर पहा तुम्ही, ही आपली कांद्याची चाळ दाखवतो मी तुम्हाला नंतर. चांगली बऱ्यापैकी भरलेली आहे. अजून राहिलेले आहे थोडासा कांदा आपला भरायचा चाळीमध्ये. अजून 2 गाळं भरायचं राहिलं, 3 गाळं भरून झालेत. इतकं ऊन सुद्धा, सावलीला बसून सुद्धा इतक्या उन्हाच्या जळायला लागतात नका बस. तर पहा, इथं आपण कांद्याच्या 2 उरळ्या टाकलेल्या होत्या. आपण तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर बऱ्यापैकी कांदा खराबसुद्धा झालेला आहे. आता हे टाकून दिलेलं पाहू शकता तुम्ही. वारं खूप, आवाज पण माझा कमी येत असेल. इतका कांदा एकदम कमी दिवसामध्ये ना खूप कांदा खराब झाला. आणि इथं हा एक ढीग आणि तो पलीकडे एक राहिला आहे. असं इथं एक ट्रॉयली आणि तिथे एक ट्रॉयली, अशा 2 ट्रॉयल्या कांदा आपला टाकायचा राहिला आहे. आणि 4 ट्रॉयल्या कांदा आपण टाकून झालेला आहे आपला. तर पाहू शकता तुम्ही, आयरन इथून पूर्ण दिसत नाही. एकदम गच्च वरपर्यंत भरलेली. आता खाली 3 कप्पे आहेत आणि पूर्ण शीग लावलेली आहे वरपर्यंत. दिसत असेल तुम्हाला, खूप शीग लावली. नाही तर आता एवढं 2-3 वर्ष झाले आम्ही ही आयरन करून, पण एवढी शीग लावून कांदा कधी भरायची वेळ आली नाही. कारण की आपण निम्मा अर्धा कांदा विकायचो आणि निम्मा अर्धाच आयरनमध्ये टाकायचो. तर यंदा काय सगळाच कांदा जवळजवळ आपण थोडाच कांदा 100-1 पिशवी विकली आणि मार्केट कमी झालं. त्याच्यामुळं सगळा कांदा आपल्याला आयरनीत भरून ठेवायची वेळ आलेली आता. नाईलाज असतो. कांद्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर कांदा आहे आपला, एकदम क्वालिटी माल आहे. आणि कलर, साईज पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त, एकदम भारी झालेलं आहे. आणि तो एक गाळा, हा एक दुसरा गाळा, हा तिसरा गाळा, 3 गाळे भरून झालेले आहेत. तो का गोल गोल पळतोय, मग चिकना दिसतोय. आणि इथं राहिलेलं आहे आपलं, हा 1-1.5 गाळा भरायचा राहिला. आता एवढ्या कांद्यामध्ये एवढं आपलं भरून होईल. बसन एवढा खूप शीग लावली, त्याच्यामुळं कांदा बसला नाही, तसा बसला नसता. दादा आलेला आहे, इकडे मला कांद्याचा मालक ए बाबा, पाडशे मला नीट उभा राहा इथं, लांब बसा. हां बोल, कशाला आला तू? हो काय, हो काय, टाकणार का गमेले आता? बरं चल. हे पाहू शकता तुम्ही, किती उंचपर्यंत शीग लावलेली आहे आपण. एक पत्र्याला आहे ना, वर पत्र्याला लागायला 1-2 हाताचं अंतर राहिलं, एवढं उंचपर्यंत कांदा आपण आयरनमध्ये भरलेला आहे. काल 1-2 मजूर होते, त्याच्यामुळे हे एवढे उंच शीग लावता आले. नाहीतर घरच्या घरी आपल्याला महिलांना एवढा उंच कांदा टाकता येत नाही. काल त्यामुळं दीदीचे पप्पा पण होते आणि आणखीन एक जोडीदार होता त्यांना, त्याच्यामुळं चांगल्यापैकी शीग लावता आली. तर आज तर काय ते नाही आहेत. आज इथला एवढा ढीग फक्त आम्ही आतमध्ये टाकणार आहे. तो खूप लांब आहे व्हायला. तो काय आपण हात डोक्यावर एक एवढ्या लांब हेलपाट्या घालायला लांब आहे. त्याच्यामुळं इथला एवढाच आम्ही आज आतमध्ये टाकणार आहे. आणि तो उद्या ट्रॅक्टरवर गोण्या भरून आणू. तर करतो चालू. इथं सगळं आपलं बिराड वारदार आहे. शर्ट, टोपी, घमेली, काय काय लागत आहे आपल्याला कांदा व्हायला सामान, सगळं इथं आरणीमध्ये ठेवलेलं असतं. तर चला.